श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी कमेंटसाठी खूप मनापासून आभारी. तर चला, दादा थोडेसे आराम करत आहेत. आज थोडेसे लवकर आलेले आहेत. टायमिंग जे आहे ते बघा किती 4:30 वाजलेले आहेत. दिसते 4:30 वाजलेत. मी किट्टोची वाट बघते. आली किट्टोचं, हा म्हणजे नाव काढलं आणि किट्टो आली. किट्टोची वाट बघते कारण का आम्हाला जायचं आहे बाहेर. 100 नव्हे 400 वर्ष. अगं बाई भिजलीस तू? छत्री नेली नाही काय? बघा छत्र्या आणल्यात तरी छत्री नेली. ज्या दिवशी घेऊन जाते त्यावेळी असं कडक ऊन पडते. तरी पण छत्री ठेवायची ग एका साईडला बॅग मध्ये. मी छत्री घेऊन गेलो तर कोल्हापुरात पाऊसच पडणार नाही. काय म्हणते बघा, छत्री घेऊन गेली तर कोल्हापुरात पाऊस पडणार. टॉवेलनं पूस पहिला डोकं ती, नाहीतर आहे ना वातावरण असं आहे ना की गारठं खूप आहे, थंडी खूप आहे बघा, भरपूर थंडी आहे. मला तर असं वाटतंय ना की स्वेटर घालावा आणि गप चादर घेऊन झोपावं. कधी कधी असं होतंय बाहेरची कामं, समजा अंगण वगैरे दार धुतलं मी तर मला असं होतं ना की आतून थोडंसं ताप आल्यागत, अंग गरम झाल्यागत, आणि असं वाटतं की काहीतरी घ्यावं, मस्त दडपून झोपावं. सकाळ सकाळी तर मला असंच होतं की बाहेरचं काय करायला लागली तर. आता मगाशी सुद्धा मी सकाळचं सगळं हे करून पण पुन्हा आणि सगळं दार अंगण सगळं स्वच्छ करून ठेवले आणि सगळं चिखलाने राडी रपाट करून ठेवलेलं होतं. पावसाळ्यात झड अशी सुरू आहे ना की पावसाळ्यात पाऊस कसा पाहिजे, तसा दणकून पाऊस पाहिजे ना, तसा नाही. झिरमाट येते पुन्हा बंद होते, झिरमाट येते बंद होते. तर कपडे वाळे नाहीत, काही वाळे नाही, ते नशीब जागा आहे. म्हणून मला ना सांगते, परवाच दिवशी, कारण मी गावाकडून आल्यानंतर जवळजवळ 2 मशनी लावलेल्या त्या आणि इथं राहिलेली एक, अशा 3-4 मशनी आमच्या लागलेल्या होत्या. आणि कपडे सगळीकडे जेवढं जागा असेल तेवढं मी वाळत घातलेले होते, कारण जागेची काही कमी नाही आहे, आता भरपूर जागा आहे. मला तिकडच्या घरातले दिवस आठवले की जागा 2 खोल्या सोडल्या तर जागा कुठंच नव्हता. तर मी तो स्टँड जो आहे तो किचनमध्ये ठेवायची. एवढी अडचण होत होती ना किचनमध्ये. कारण आता जर ते जुने व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल की किती जागा कमी होती. त्या जागेमध्ये मी कशी कपडे वाळत घालायची, आणि अशीच कपड्यांचा तिथं सुद्धा उताडा भरपूर होता. पण जागा खूप कमी होती. आणि अखंड पावसाळा म्हणजे कमीत कमी 2 महिने तर आमचे खूप हाल असायचे. त्या घरातनी कपडेच असायचे, आणि त्यात माझं हे चॅनल वगैरे पण, त्यातून पण ते मॅनेज झालं आणि त्यातून पण ते सगळंही झालं. ते आता असं वाटतं की बाबा देवाने खरंच खूप लवकर ऐकलं. म्हणजे मला ॲडजस्टमेंट होती मुळात पावसाळ्यात, ते काहीही नाही आहे. आणि आता कुठेही कितीही अगदी 10 मशनी जरी ही केल्या तरी मी वाळत घालू शकते. त्याच्यासाठी त्याचे म्हणजे रोज आभार मानते मनापासून. कारण काही अशा गोष्टी असतात आपल्या खूप ॲडजस्टच्या असतात, आणि त्यातून आपण जेव्हा बाहेर पडतो ना त्याचा आनंद वेगळाच असतो. असं स्वामींच्यांनी प्रार्थना की बाबा असं सगळ्यांचं हे होऊ दे, सगळ्यांना ज्या काय वाटतात की बाबा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहेत, अडचणी आहेत, त्या दूर व्हाव्या. चला, काय आहे ना, चपाती आहे, भाजी आहे, सगळं जेवण आहे तिथं. अशी करते बघा आता, एवढं सगळं किचनमध्ये जेवण असते आणि ही पोरगी माझ्याजवळ येऊन अशी करते. उठा आता, किट्टो आले, पटकन चला नाही. भाजी नाहीये घरात भाजी काहीच नाहीये. कांदा नाही, टोमॅटो नाही, मिरची नाही, अखंड फ्रीज रिकामं पडलाय. भाजी पुन्हा छोटा मोठा किराणा, पडदे आणायचे आहेत. हे जे पडदे आहेत ते खराब झालेत. किती म्हणजे खराब झाले ते पडदे, फाटलेले तुटलेले. तुमचं काय लक्ष असतं? या गोष्टीकडे तुम्हाला काही घेणं देणं नसतं. माझंच लक्ष असतं. या लवकर. ते कोणी तर घालून काढले. घराला आपल्या 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. मग 3 वर्षात पडदे बदलायचे नाहीत का? 3 वर्ष नव्हे 10 वर्ष तुम्ही म्हणसाल काय बाई, 10 वर्ष घर म्हातार होईपर्यंत पडदे ठेव म्हणसाला. आणि ह्यांना काय कशाचं घेणं नाही देणं नाही. काही मुलांनी काही बायका अशा सवय असते हा की नवीन पाहिजे असले म्हणे मुद्दाम त्या खिशाला हात घालायचा, फाडायचं. काय फाडायचं राहिलो, कात्री घेऊन कट करायला पाहिजे होती. तसाच प्रकार आहे तो. म्हणजे मी फाडले मला वाटते. आई शपथ. ताई ना, असले नमुने कोणाच्या घरात आहे तो सांगा. तुम्ही एखादी गोष्ट मागितली की तुम्हाला असं म्हणणार जाऊ तिकडे, हे घरासाठी पाहिजे. मग घर काय माझ्या एकटीच आहे? मी काय माझ्या माहेरात घेऊन आल्या का? घर हुंड्यामध्ये घेऊन आल्या का? नाही ना. हरकले असतील, घेऊन दिले असते तर काय मला काय करायचं आहे? तुमचं घर तिकडे कसं का असे ना, काय का असे ना. आता एवढा मोठा आरोप केला माझ्यावर की ती किचनचं उदाहरण दिलं, फाडली असतील म्हणून. बोला काय म्हणला? स्वामी महाराज म्हणलं
काय मी गप आपल्या गाडीकडे जातो. मावशी मला म्हणत होती तुम्ही त्या मुद्द्यावर बोला बोला बोला. मला बोलायचं होतंच, पण तुला घेऊनच मला बोलायचं होतं, कारण तू आता त्या ह्याच्यात आहेस, बरोबर आहे. आता सध्या जे जंतर मंतर सुरू आहे, सगळं काय काय सुरू आहे, आमची चर्चा होते ताईनो, असं नाही आहे. पण कसं आहे की बघा, की आपण व्हिडिओमध्ये बोलणं, बरोबर, बोलून काय होतंय का एवढं तुम्हाला सांग. नाही, खरं सांगायचं तर जेन्झीनं आता म्हणजे आमच्या जनरेशननं एवढं केलंय जे मोठ्याने केलं नव्हतं, ज्याच्यासाठी आवाज उठवला नव्हता, त्याचा आम्हाला भोगायला लागले. त्यामुळे आम्ही आता आवाज उठवला आहे, पूर्ण देश एकत्र आलेला आहे, त्याच्याबद्दल चांगलं पण वाटतं. मला तर म्हणजे काय कळत नाही या मुद्द्यावर काय बोलू, कारण की मी जर म्हणजे त्यांच्या विरुद्ध बोललो तर असं वाटतं की मी स्वतः विरुद्ध बोलते, कारण की मी पण एक स्टुडंट आहे. मला पण माहित आहे ना नीटचे किती वेळा लीक पेपर झाले. सर नेट आहे भरपूर झाले. फक्त नीटच नाही, नीटचा झाला, टेटचा झाला, खूप सारे एक्झाम्स असे आहेत. आणि म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की एज्युकेशन सिस्टम करप्ट झालेले आहे, बट गव्हर्नमेंटनं पण ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. 12 मुलांनी नीटच्या ज्यांनी म्हणजे नीट दिलं त्यांनी 12 मुलांनी सुसाईड केलं अक्षरशः. फास्ट रिप्लायच नाही, फास्ट रिप्लायचं तर लक्षच नाही, रिप्लाय काढी मात्र नाही. लाईक जर तुम्ही असं म्हणत असतील की तुमची गव्हर्नमेंट चांगली आहे, मी असं काही नाही, मी कुठल्याच पार्टीला सपोर्ट करत नाही, मला कुठल्याच पार्टीवर खरं सांगायचं तर विश्वास नाही. मला जेव्हा कळालं की दिल्ली पोलिसने इतकं बेकार मारले, तुम्हाला जरा सुद्धा हे वाटत नाही का ती 18-17 वर्षाची मुलं आहेत माझ्या एवढी, ज्यांच्याकडे अजून वोटिंगचं पण नाही तरी सुद्धा ते स्वतःच्या हक्कासाठी लढायला लागले, त्यांना तुम्ही मारतायसा रक्त येऊस तोपर्यंत. ओले माझ्या बच्चडा कसं बसले बाळ, कोण घाण करतंय सारखं, कामाला होतंय आम्हाला. तू आता बहुतेक माझं बूट वापरायला चालू केलंय. मॅचिंग घातलीस नाही मॅच होत, हा कुठं कलर मॅच. एरिया बघा की कसा भारी झालाय, सगळीकडे हिरवी चादर पांघरून घेतल्यागत आहे ना, मस्त झालाय. जमीन लगेच आहे ना काय ना काय तर देते ना, रिकाम बसत नाही म्हणल्यागत. बघा ते खूप मस्त वाटतंय असं हिरवळ. तर काही ताईंची कमेंट होते की जे बसवलेलं आहे ते दाखवा. तर हे बघा अशा पद्धतीने पुढं पण आहे, पाठीमागच्या साईडला आहे. काही जणींचं असं म्हणणं होतं की त्याचं नाव काय आहे, तर ते व्हिडिओमध्ये बॉक्स दाखवलेलं आहे बघा ताईंनो, त्याचं स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. पार्किंगला आलोय, एवढं मोठं पार्किंग असून डीमार्टचं पार्किंग फुल आहे. आता ते दुसऱ्या गाड्याने सगळं थांबायचं. हा काय गाडी का चेष्टा आहे, बाहेर पण फुल आहे, आता पण फुल आहे. म्हणजे तर डीमार्टला येण्याचं कारण म्हणजे एक तर तेलाचा पण डबा संपलेला आणि मला पडदे पाहिजे होते. महत्त्वाचं मी पडद्यांसाठी तेलाचा डबा आणि तांदूळ याच्यासाठी अजून एक दुसरं काम होतं तिकडच्या साईडला, ते पण करायचं म्हटलं, ते पण होईल, सगळंच होईल. आणि ग्रॉसरी पण छोटी मोठी जी गेल्या महिन्यात आम्ही स्किप केलेली होती, कारण होतं थोडंफार असेल तरी पण आपण म्हणतो ना कुठं आणून एक्स्ट्रा ठेवायचं, जाऊ दे कधीतरी आपण तिकडच्या साईडला गेलं की घेऊ शकतो, अशा काय काय गोष्टी होत्या ना, त्या मात्र मी इथं घेतलेल्या आहेत. आणि इथं माझी हलकीशी नजर गेली, म्हणलं ही भांडी बघूया. तर ही भांडी खूप छान असतात. माझ्याकडे यातली कढई आहे, थोडीशी कॉस्टली असतात बरं का, म्हणजे आपण रेग्युलर जे भांडं घेतो ना त्याच्यापेक्षा याला पैसे भरपूर असतात, पण टिकाऊ असतात, मजबूत, चांगली आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा बेस्ट असतात. या डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर दादा पनीर घेत होते, कारण मी रेग्युलरली कधीही गेले तर मी पनीर वगैरे अशा गोष्टी आणते, पण नाही म्हणलं पनीर थोडं स्किप करून टाका. तुम्ही बातम्या बघितलेल्या आहे, तुम्हाला माहीत आहे पनीरचं सध्या काय गोंधळ सुरू आहे. त्याच्यापेक्षा ते ज्या गोष्टी घरात आपण करू शकतो, ठराविक गोष्टी, बाकीच्या तर गोष्टी आपल्याला घ्यावंच लागतात. आणि तुम्हाला खरं सांगू, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की अरे घरचं जेवण तरी कुठं धड आहे. आज शेतकरीसुद्धा स्वतः खातो ना, तो केमिकलयुक्तच खातोय स्वतः, तो कुठं म्हणजे असं नॅचरल किंवा बिना केमिकलचं खातोय. भरमसाठ केमिकल वापरावीच लागतात, कारण सध्या नाही वापरलं तर पीक येत नाही, कीड भरपूर. त्यामुळं काय म्हणतात की सगळ्यांबरोबर चाललंय तसं चाललंय म्हणायचं, पण ज्या गोष्टी स्किप करून सुधारता येतील तेवढ्याफार करायच्या. हे सगळं झाल्यानंतर आलेलं होतं वरती पडद्यांसाठी, पडदं बघायचं आणि दादासोबत म्हणजे डोक्याला ताप. पडदं घ्यायचं म्हणजे ना डोकं चालेल ना, एकदम व्हाईट घ्यावं तर लगेच खराब होतात. आपण दोन्ही म्हणून किती घेतलं आपले एक, हां असं आपला एक घरातला 500ला आहे, असे एका ह्याला 2-2 घेतले होते.
आपण बरं वाटतोय ना, थोडंसं वेगळं काहीतरी बघू. छान आहे. मस्त दिसतोय व्हाईटच. ओपन करा बघू पूर्ण. हे कोण ते ह्याचे येते अरे ओपन करा ना पूर्ण, मग कळते आपल्याला. दरवाजे. आपली हाईट नव्हे ती, आपली हाईट मोठी आहे. हे दरवाजे नको. मग कशाचे आहेत? हां हां, तोच कलर आहे. अरे काय 3-3, 4-4 काढायला लागले तर बघ. सात फूट आहे. आपली किती आहे? मी म्हणलं थोडंसं पडदा असं काढा जे धुयाला पण बरं पडेल. काढा म्हणताना तू घेऊ नको म्हण. पडद्याला बघून कसं करायला लागलं. मी कलर सिलेक्ट केलेला पटेना, त्यांना हा कलर पाहिजे बघा. हा, आणि मला काळा आवडत नाहीये, हे काळामध्येच जाते ते. काळा आणि ग्रे याला फरक पडतो. काळा कसला सांगा, कसला काळा? शेड तोच येतोय ना. ह्यो घ्या म्हणत्या मग, हा पण छान वाटतोय. तुम्हाला ग्रे आणि ब्लॅक सोडून दुसरं ढीग लागलाय, तो ढीग बघा. कोणती ऍक्टिव्ह आहे? हे बघा, हे ऍक्टिव्ह आहे म्हण. हा पण ब्राऊन नको आहे हो. खरंच नवरा माझं ऐकत नाही. कधी कधी मला असं वाटतं जसं कलरच्या विषय आला की दोघांचं क्रॉस लागलंच. हे घर अख्खं उभा करताना माझ्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझं मत घेतलं. कुठं काय पाहिजे सांग, त्या गोष्टी कर. आणि जेव्हा कलरचा विषय आला ना तेव्हा नाही, मी जे म्हणेल ते. कलरचं काय दोघांचा वाकडा आहे देव जाणे बाबानो, पूर्वीपासूनच आहे. आणि त्याच्यासाठीच आमचे खटके उडतात जास्त करून. आता इथं सुद्धा अगदी छोटा कलर घेऊ दे, कलर विरुद्धच पडतात. मला असे सॉफ्ट फेंट असे कलर आवडतात, त्यांना असे डार्क भडक आणि विरुद्ध सगळं असं भेसळयुक्त कलर आवडतात. जे कलर असं वाटतं की घरात पडदे असेल तर मला वाटतं की सगळे एका कलरचे असावे, सॉफ्ट असावे. ऑफ व्हाईट अशा गोष्टीला मी प्राधान्य देते. किंवा क्रीम मध्ये एक येतो बघा डार्क क्रीम, किंवा असं फेंट असावं, पण त्यांचं काय वेगळंच असतं. असो, ते म्हणतात ना तोंड माझं सुरूच होतं, ते नको हे नको हे नको ते नको करत करत शेवटी त्यांना जेच पाहिजे तेच घेतलं. घरी गेल्यानं बघा आता ते कसं घेतलेलं आहे. नंतर मी इकडच्या साईडला आले, मला काहीतरी कप घ्यायचे होते. तुम्ही म्हटला ना की ताई स्टीलचे कप आहेत म्हणजे घेऊन ये फुटतात तर, म्हणून इथं बघत होते पण स्टीलचे नव्हते. मग एक मिळाला, मला वाटलं हे फायबरमध्ये असेल, पण फायबर पण नको म्हणले दादा, कारण आपण गरम वगैरेही करतो. थंडला चालतं बऱ्याचशा गोष्टी बघा, पण शक्यतो ज्यावेळेला आपण असं गरम ओतून पितो ना तर त्या गोष्टी थोड्याशा विचारपूर्वक घेतलेल्या बरं. हे पण आता कळायला लागले. नाही तर माझ्याकडे यूट्यूब सुरू झालेले व्हिडिओ बघा, ढिगभर प्लास्टिक आणि ढिगभर ॲल्युमिनियम होतं. एवढ्या कमेंट आल्या ना मला की ताई ते नको असं कर. तुमच्या सांगण्यावरून मी किती बदल केलेले आहेत. जे जुन्या ताई आहेत त्यांना माहीत आहे. मी आपल्या ऑडियन्सचं भरपूर ऐकते ताई नो, तर मला माहिती आहे की ते आपल्या फायद्यासाठी हितासाठी सांगतात. फक्त काय आहे की पॉसिबल असेल तेवढ्याच गोष्टी, ज्या पॉसिबल नाही आहेत किंवा जिथं वाटतं की अरे या माझी काहीतरी मतं आहेत, माझं पण काहीतरी आहे आवडीनिवडी, त्या गोष्टी ठेवते. पण बऱ्याचशा गोष्टी जवळजवळ 70% गोष्टी तरी तुमच्या फॉलो करते. आता इथं फायनली आले ह्या कपांजवळ, बघितलं तर वरच्या साईडला कोटिंग पण होतं. एवढं लांबडं नको, बघूनच भयंकर वाटतंय ते. छोटे छोटे पाहिजे मला. बरं पडतं. नको 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 बाई, काळा नको. काळा म्हणजे हे असा, हे बघा असा छोटा पाहिजे मला. मोठा नको, नको मोठा. हे बघा, हे बघा हे छोटा. हां असं छोटा घ्या. मला चाकू छोटा पाहिजे, मोठ्यात का हात घालताय. आता इथं पण मी म्हणत होते की मला छोटा चाकू घ्या, कारण माझ्याकडे एक ऑलरेडी आहे तो बास होतोय, पण एक छोटा पाहिजे तो घ्या. पण नाही, मोठाच घे, मजबूतच घे. काय करायचं आहे आपल्यात, नॉनव्हेज वगैरे आपण करत नाही आहे. कुठे अशा गोष्टी आहेत की बाबा खूप सारं आपल्याला लागतंय बाबा कटिंगला वगैरे. नॉर्मल आपलं जेवण असते, नॉर्मल आपल्या भाज्या असतात. मग तिथं पण तेच सुरू होतं की एकच घे, चांगला घे, मजबूत घे, मोठा घे, स्टीलचा घे. शेवटी मी त्यांचं ऐकलं नाही. मला छोटा पाहिजे होता, मी छोटाच घेतला. कारण म्हटलं किचनमध्ये काम करणारी मी आहे, मला कम्फर्टेबल काय आहे ते बघा तुम्ही. तुमच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी मजबूतच बघायच्या. सगळं घेतलंय, आता पटकन निघूया. आता जाताना भाजी वगैरे घ्यायचे, बूट घ्यायचे. ते काय झालं, हलवून घेतलं का? ताक घेतलेलं, ताक पे लागल्यात. आपण घरात करतो तसं केले काय ताकवे. मग हां
कशाला नाही नाही कशाला लांबड लावले बिनकामाचे. मी गाडीत बसणार आहे. जाऊन ये जाऊ. आपण परवा दिवशी घ्या म्हणताना का घेतली नाही? असं आहे डबल बघा. जिथं असतं विहार होतंय सगळं विहार महाग वाटलं तिथं बसायचं. तुला माहिती आहे बायको तेवढी बघताना 10 वेळा काय जा गेला नाही हो, सगळीकडे फिरला नाही. एक बघितली कोकणात लावले म्हणल्यावर तर कोण जाईल का? माझ्यासारख्या दलिंदर माणसाला दलिंदर. हा तर आपल्याला माहिती आहे ना आपण. चलो गरमागरम आणि दाबेली. इथे दाबेलीचा रेट किती आहे? 25 रुपयाला. मग काय झालं चांगली नसायला? 25 रुपये म्हणजे किती रुपयाला आहे दाबेली सगळं? हा आपल्या अरुण का चिवून हे नव्हतं का पुढं स्टॉल लावलेलं त्याला 10 रुपयाला विकून आलेत गेल्या वर्षी. म्हणून तर सपली 10 रुपयाला विकून आलेले आहेत आणि आता रेट वाढेल तर 25 रुपये बघा. म्हणजे आम्ही 20 रुपयाचे काय 10 रुपयाला विकून आलो काय म्हणायचं. आता लावलं इकडे या पुढे को दीदी भैया कुठं आहे ती किटो. तर बघा लाईटी गेलेल्या आहेत आमच्या इथलं काही टीसीचं काय तर झालंय. आतल्या साईडलाच टाक बाहेरच्या साईडला नको. दार उघड बघू त्याच्यावर जाते का दार बघ. जाते ना. हा मग आतच टाकायची बाहेर टाकायची नाही पायपुसणी. इकडे का ह्यो एक आणलाय. ह्यो पप्पाला आणलाय मी. आणि हा ह्यो पप्पाला आणलाय मी. भैया त्यो तुला आणलाय मी. पिवळा तुम्हाला घेतलाय हो मी. तो एक तुमच्याकडे पिवळं वस्त्रच नाहीये कधी गुरुवार वगैरे घालायचं म्हटलं तर घालून बघा. हा ते 2 तुला. एक तुला आणलाय एक दीदीला आणलाय एक पप्पाला आणलाय. ते दे तुम्हाला चांगली योग्य बसला. तुम्हालाच बसला मी बरोबर घेतलाय. अरे तसं नाही उलट बांधलायस तू. काय पोरग येड्यागत करायला लागलंय. असं नाही त्याच्यावर मॅन्युअल बघा ना सांगितलेलं काय. आणि इकडं तू घे मी घे मला नाही आवडत तुला नाही आवडत. फॅन बंद कर. पडदं आणलं. हे कलर मॅच होईल घराला सूट होईल. बाय तुला आवडलं कलर? मला पण नाही आवडला. मी नाही घेतलं पप्पाने घेतलेत. मला ते पडदंच आवडलेलं नाही. ओके अजून काय एस्थेटिक लुक दिसायला एस्थेटिक वेगळंच. त्यांनी घेतल्यात त्यांच्या हिशोबाने त्यांना लावू दे. चला पप्पा तो पडद्याचा कलर कोणाला जाऊ वर लावा. तुम्ही लावा. ग्रे कलर घेतला होता असला. काय असा कलर घेतला होता काय घेऊ दिलं नाही मला. तर सगळं एकच घ्या म्हणजे. मग घराला एकसारखंच पाहिजे. सगळं भडक भडक करायचं का आधीच घर कलर न भडक करून ठेवले. असं चला फायनली त्यांना आवडले त्यांनी ते लावले. आणि आरूला मी थोडंसं इथं ओरडल्यानंतर आरूची रिॲक्शन कशी असते बघा. तो असा म्हणजे एकदम नर्वसपणा आणि थोडासा रागीटपणा पण दाखवतो. लावून झालं बघा पडदं. भैया मला म्हणतोय छोटं घर दिसायला नाही दिसतं. कधी पण जेवढा डार्क कलर वापरचाल ना तेवढं घर छोटं दिसतं. जेवढा एकदम व्हाईट असा फ्रेश कलर वापरचाल ना तेवढं घर मोठं दिसतं. आता हे पडदं जे आहेत ते 2-3 दिवस राहतील. ते पडदं सुकलं वाळलं की करणार हे पडदं वरती लावणार आहे. कारण हे लई छोटं छोटं वाटायला लागलंय मला. आणि वरचं खाली लावते. वरचं चांगलं आहे तर वरचं खराब झालेलं नाही का वरती वापरच नाही आहे जास्त त्यामुळे कशाला खराब होतं आहे. खाली मात्र लय वापर आहे. तिकडून आलं तिथं पुसायचं इकडून आलं इथं पुसायचं तिथं गेलं तिथं पुसायचं. पुसापुशीच आहे घरात. ने जा बाळा वरती नेऊन ठेवू जा बाळा. आणि ते डबा तेवढा तेलाचा नेऊन ठेवू वर. चलो आता जे काय किराणा वगैरे आणलेला आहे तो आता उद्या भरून ठेवते.